प्रतापगड गौरवशाली स्वच्छतेच्या उजळीने झळकला। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त दिनांक 2 ऑक्टोबर हा स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा करण्याच्या पार्श्वभूमीवर किल्ले प्रतापगडावर स्वच्छता ही सेवा या अभियानाला मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकनाच्या प्रक्रियेत असलेल्या या ऐतिहासिक किल्ल्याला स्वच्छ आणि निसर्ग संपन्न बनवण्यासाठी शेकडो नागरिक एकत्र आले। सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, सरकारी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला। किल्ल्याच्या पायथ्यापासून ते रेडक्या बुरुजापर्यंत सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि मातीचे किल्ले बनवणे यासारख्या विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे आणि ज्ञानाचे दर्शन घडवले। किल्ले प्रतापगड गाईड संघ, संयुक्त वन समिती, पंचायत समितीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला। सर्व सहभागींना गटाच्या पातळीवरील पारितोषिके देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात येणार आहे। या कार्यक्रमाद्वारे किल्ले प्रतापगडची साफसफाई करण्याबरोबरच येथील ऐतिहासिक वारसा आणि निसर्ग संपदा यांचे संरक्षण करण्याची जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। महामुंबईसह राजेश सोंडकर, प्रतापगड। वाऱ्यापेक्षाही छत्रपती शिवरायांचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवरायांचा इरादा नेक होता। म्हणूनच हा जिजाऊंचा लाडका लेक शिवबा लाखात नव्हे, करोडात नव्हे, तर साऱ्या जगात एक होता, जगात एक होता, जगात एक होता। आकाशात झेपावताना पंखांमध्ये डोळ असावं लागतं। खोल दऱ्यांमध्ये उतरताना मावळ्यांसारखं धाडस असायला हवं। आणि खरोखर आपल्याला प्रत्येकाला जर आपलं सुराज्य तयार करायचं असेल तर आपल्या छत्रपती शिवरायांसारखं काळी जावं, छत्रपती शिवरायांसारखं काळी जावं। प्रताप पुरंदर राजाधिराज सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी, जय भवानी। धन्यवाद। ए वैभवी बनव गुड बाबू म्हणजे वर्ल्ड हेरिटेज आहे काम आपलं येईल बरं का हसतील। नंबर